लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा. सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर आणि जत असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातल्या सांगली आणि मिरज विधानसभा क्षेत्रात भाजपाचे सुधीर गाडगीळ आणि डॉक्टर सुरेश खाडे, तर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजित कदम, जतमध्ये विक्रम सावंत हे आमदार आहेत. खानापूरमध्ये शिवसेनेचे अनिल बाबर आमदार होते, त्यांचं निधन झाल्यामुळे ही जागा सध्या रिक्त आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील समस्यांचा विचार केला तर तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजचा पूर्व भाग, जत आणि आटपाडी या भागात पाऊस नेहमीच कमी पडतो. त्यामुळे या भागात पाणी टंचाई ही सर्वात मोठी समस्या आहे. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय, उद्योगधंदे, शिक्षण, अत्याधुनिक आरोग्य सेवांची कमतरता या भागात आहे. इथे ड्रायपोर्ट आणि विमानतळही नाही. बेरोजगारी ही देखील या ठिकाणी मोठी समस्या दिसून येते. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 1952 ते 2014 या कालावधीत 16 वेळा या ठिकाणी काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. या मतदारसंघावर वसंतदादा पाटील यांच्या घराण्यानं काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य राखला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बँका, बाजार समित्या, शिक्षण आणि पायाभूत सुविधा तसंच वसंतदादा, विठ्ठलदाजी यांच्या प्रयत्नातून कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या भागासाठी 1982 ते 84 या कालावधीत कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. ताकारी आणि म्हैसाळ अशी व्यवस्थाही झाली, परंतु या योजना मुदतीत पूर्ण झाल्याच नाहीत. या योजना अपूर्ण असताना 1996 मध्ये म्हणजेच 25 वर्षांपूर्वी टेंभू योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. रखडलेल्या कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनांसाठी केंद्रीय जल आयोग आणि तत्कालीन योजना आयोगाची मान्यता 2009 मध्ये मिळाली, तेव्हा खऱ्या अर्थानं या योजनांना गती आली. या योजनेचा समावेश वेगवर्धित सिंचन प्रकल्प आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये झाला. यातून आज या महाकाय सिंचन योजनांचे टप्पे पूर्णत्वाला येत आहेत. ताकारी, म्हैसाळ, आरफळ आणि टेंभू योजनांमुळे दुष्काळी भागाचा विकास होताना दिसतो आहे. प्रकाश बापू पाटील यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा गड राखला होता, परंतु 2014 मध्ये भाजपाचे संजय पाटील खासदार म्हणून निवडून आले. गेल्या 2 निवडणुकांमध्ये हा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. आता देखील भाजपाने संजय पाटील यांना 3ऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही 2019 मध्ये ही जागा काँग्रेसनं न लढवता मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लढवली आणि यंदाही महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला ही जागा मिळाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना इथली उमेदवारी यंदा देण्यात आली आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. या मतदारसंघाच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊयात राजकीय विश्लेषक चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून. आपल्याला माहित आहे की सांगली हा एक पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. जिल्हाही अतिशय महत्वाचा आहे. विशेषतः ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या संदर्भात सांगलीचं नाव संबंध देशभर झालं. म्हणजे यापूर्वी कधी झालं नसेल तेवढं ह्या खेपेला झालेलं आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की 1957ला या मतदारसंघात पहिली निवडणूक झाली लोकसभेच्या. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले ते पहिल्या निवडणुकीत. आणि त्यानंतरच्या मात्र प्रत्येक निवडणुकीत 2014 पर्यंत या मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले. म्हणजे काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे असं जे म्हणलं जात होतं सांगली जिल्हा किंवा सांगली लोकसभा मतदारसंघ, त्याचं कारण ते होतं. 14 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आणि भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे इथून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी तेव्हाचे केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेसचे उमेदवार त्यांचा पराभव केला. या मतदारसंघाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड ही महापालिका क्षेत्र या मतदारसंघात येतं. त्याचबरोबर तासगाव, विटे, जत, कवठेमहांकाळ, पलूस ह्या नगरपालिका या क्षेत्रामध्ये येतात आणि खानापूर, कडेगाव ह्या नगरपंचायती सुद्धा या मतदारसंघामध्ये येतात. म्हणजे या मतदारसंघाची विभागणी जर आपण पाहिली तर ग्रामीण आणि शहरी अशी दोन्ही पद्धतीने होती. सुमारे 18 लाख मतदान या मतदान क्षेत्रामध्ये आहे. दुसरा सगळ्यात यातला महत्वाचा भाग असा की या मतदारसंघामधला जवळजवळ 2/3 भाग दुष्काळग्रस्त आहे आणि तोच या मतदारसंघातलं कळीचा मुद्दा आहे असं आपल्याला म्हणता येईल.
किंवा जे प्रश्न आहेत या मतदारसंघाचे हे सगळे प्रश्न प्रामुख्यानं शहरी भागातले जसे आहेत, रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज व्यवस्था हे आहेतच. त्याचबरोबर या मतदारसंघातला जो दुष्काळग्रस्त भाग आहे त्या भागामध्ये पाणी देणं हाच विषय गेली कित्येक वर्ष या मतदारसंघातला प्रमुख प्रश्न राहिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं त्या खासदारांनी किंवा त्या पक्षानं, त्या पक्षाच्या केंद्र सरकारनं, त्या पक्षाच्या राज्य सरकारनं काय नेमकं काम केलं ह्याला या मतदारसंघात महत्व असतं. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे जे संजय काका पाटील आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 14 साली निवडणूक लढवली, ते जिंकले, 2.5 लाख मताच्या जवळजवळ फरकाने निवडून आले. 19 साली त्याच चांगल्या मताधिक्यानं जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती मताधिक्यानं ते निवडून आले. पुन्हा त्यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आहे. चंद्रहार पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे आहेत. त्यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांना महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांचा पाठिंबा आहे. पण इथल्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना असं वाटत होतं की ही जागा आम्हाला पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये नाराजी, बरंच नाट्य गेले काही दिवस चालू आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ संबंध देशभर गाजला आणि म्हणून त्या नाराजीतनच काँग्रेसचे नेते, राज्याचे प्रदेशचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता प्रश्न असा आहे, ही जर तिरंगी लढत झाली या निवडणुकीत, मागच्या 19च्या निवडणुकीतही तिरंगी लढत झाली ती, आणि ती तिरंगी लढत पण जोरदार झाली. ती वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर मैदानात होते. त्यानंतर विशालदादा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उभारले ते, आणि संजय काका पाटील हे भाजपतर्फे उभारले. त्या मतविभागणीचा फायदा पुन्हा संजय काकांना मोठ्या प्रमाणावर झाला आणि गोपीचंद पडळकरांनी जवळजवळ 3 लाख मतं घेतली, विशालदादा पाटलांनी 3.5 लाख मतं घेतली आणि संजय काका जवळजवळ 1,60,000 70,000 मतांना निवडून आले. तिरंगी लढत मात्र ह्या खेपेस पुन्हा एकदा या मतदारसंघात होणार अशी चिन्ह दिसत आहेत. या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने विषय राहणार, मी म्हणलं तसं पाण्याचा विषय राहणार, सांगलीतल्या विमानतळाचा विषय प्रमुख याच्यामध्ये राहणार आहे, ड्रायपोर्ट होणार असं जे पूर्वी जाहीर झालेलं आहे हा मुद्दाही निवडणुकीमध्ये प्रचाराचा राहणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सहकारी संस्था, त्यांची अवस्था, हे सगळे मुद्दे या इलेक्शनमध्ये प्रचारामध्ये येणार आहेत. पुन्हा कशी गंमत होणार आहे की विशालदादा पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेस पक्षातले सगळे जे पदाधिकारी आहेत ते चंद्रहार पाटलांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी चंद्रहार पाटलांच्या बरोबर आहेत. शिवसेनेचे तर आहेतच, ते शिवसेनेचेच उमेदवार आहेत. त्यामुळं आता मतांच्या ह्याच्यामध्ये विशाल पाटील हे अपक्ष असल्यामुळं त्यांना एकट्यानं या निवडणुकीत उतरावं लागणार आहे. यात काही थोडे बदल झालेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे विलासराव जगताप, माजी आमदार जतचे, त्यांनी राजीनामा दिला आणि विशाल पाटलांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे की आम्हाला हे उमेदवार मान्य नाहीत म्हणून भाजप. अजितराव घोरपडे माजी आमदार तेही आज यांच्या बरोबर आहेत. फक्त आता प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे राहणार का? विशाल पाटलांच्या मागे काही लोक त्यातले जाणार का? काँग्रेसचे काही लोक महाआघाडीच्या मागे राहणार का? विशालदादांच्या पाठी, ह्याच्यावरती बरीचशी निवडणुकीची गणितं अवलंबून आहेत. त्यामुळेच ही निवडणूक खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं रंगतदार होईल अशी चिन्ह दिसत आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात 18,65,960 मतदार आहेत. यात 9,52,005 पुरुष मतदार, 9,13,843 स्त्री मतदार आणि 112 तृतीयपंथी मतदार आहेत. ही निवडणूक मुक्त, निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 2014 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात 63.47% मतदान झालं होतं. यात 10,46,659 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये संजय काका पाटील विजयी झाले होते. त्यांना 6,09,402 मतं पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतीक पाटील यांना 3,70,778 मतं पडली होती. तिसऱ्या क्रमांकावर नानासाहेब बंडगर होते. त्यांना 11,363 मतं मिळाली होती. 2019 मध्ये सांगली लोकसभेसाठी 65.78% मतदान झालं होतं. त्यावेळी 11,89,958 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील विजयी झाले. त्यांना 5,08,995 मतं मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल पाटील स्वाभिमानी पक्षाकडून उभे होते. त्यांना 3,44,643 मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना 3,02,34 मतं मिळाली होती. 2019 मध्ये नोटाला 6,585 मतं पडली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार संजय पाटील म्हणाले, 2 गोष्टी माझ्या राहिल्या
आता मंजुरी मिळालेली आहे. कलेक्टरांच्याकडून MIDCला जागा वर्ग झाली की त्याची तत्वता दिलेली मान्यता या ठिकाणी एक MMLP मल्टीमीडिया लॉजिस्टिक पार्क हे सलगरेच्या ठिकाणी आपल्याला करता येईल. पुणे बेंगलोर हायवे आहे त्याच्या लागून आहे. आणि दुसरं आपल्याला साहेब या ठिकाणी उडान 2 मधून या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया आपल्याला तत्वता मान्यता दिलेली आहे. आपल्याला गव्हर्नमेंटची जागा 300-350 एकर या ठिकाणी दिली तर उडान 2 मधून कृषी याच्या खाली आपल्याला एक एअरपोर्ट या ठिकाणी व्हावं, विमानतळ व्हावं, एवढ्या 2 मागण्या आहेत. महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांनीही आकाशवाणीशी बोलताना आपली भूमिका मांडली. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षातर्फे माझ्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे. माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या निवडणुकीचं तुम्ही जे उमेदवारीची जे विश्वास दाखवलाय माझ्यावर, त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचे मी आभार मानतो. आज येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्याच्या विकासाबद्दल जर बोलायचं गेलं तर आपण आज उन्हाळ्याचे दिवस आहेत. आज जवळजवळ 100 ते 150 गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर पहिलं माझ्या पुढचं महत्वाचं काम असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत, शिवारापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. त्यात म्हैसाळ योजना असेल, आरफळ असेल, टेंबू असेल, ताकारी असेल, या प्रत्येक योजनेच्या पूर्णत्वात कशा जातील या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. त्याबद्दल त्याप्रमाणे क्रीडा क्षेत्र असेल, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी MIDCची निर्मिती कशी करता येईल, त्याचबरोबर ज्या MIDC आहेत त्यांचं 5 स्टार मध्ये कसं त्यांचं रूपांतर करता येईल, सांगली मिरज कुपवाड महापालिकाच्या कार्यक्षेत्रामध्ये IT पार्क कसा उभा करता येईल आणि जास्तीत जास्त तरुण आणि तरुणींना कसा रोजगार उपलब्ध करता येईल त्या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक वर्ष, जवळजवळ 25-30 वर्षे जो खरोखर आपल्या सांगली जिल्ह्यातला प्रलंबित प्रश्न आहे एअरपोर्टचा, चालू असलेले एअरपोर्ट गेले 25-30-40 वर्ष झालं बंद स्थितीत आहे. ते पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करणार. ते लवकरात लवकर चालू करून उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. त्याचप्रमाणे ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असतील, ह्या सर्व योजना लवकरात लवकर चालू करून सांगली जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहेत. मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी माझं मोठं भरपूर योगदान ह्या जिल्ह्यामध्ये असणार. मी माझ्या खानापूर तालुक्यामध्ये कुस्तीसाठी जे सेंटर उभा करतोय, भारतातील सर्वात मोठं कुस्ती सेंटर आज आपण खानापूर तालुक्यात विट्या या शहरामध्ये उभा करतोय. तशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये बॉक्सिंग असेल, जिदो असेल, स्विमिंग असेल, ॲथलेटिक असेल, असे अनेक खेळाचे प्रकार आणि त्या प्रत्येक खेळासाठी एक विशिष्ट प्रकारचं क्रीडा संकुल ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मी उभा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये माझ्या अनेक योजना आहेत. गाव तिथं व्यायामशाळा झाली पाहिजे, गाव तिथं ग्रंथालय झालं पाहिजे, गाव तिथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभा राहिलं पाहिजे, जेणेकरून मन, मेंदू, मनगट हे तरुणांचं बळकट झालं पाहिजे. या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले आहेत. स्वीप अंतर्गत सायकल फेरी, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, क्रिकेट स्पर्धा या माध्यमातून मतदान जागृती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण उपक्रम राबवण्यात आला. तसंच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीमही राबवण्यात आली. या उपक्रमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे. आता वाढलेला हा टक्का कुणाच्या पाठीमागे उभा राहतो हे येत्या काही दिवसातच कळेल. या नवमतदारांपैकी एकाचीच ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. नमस्कार, मी मिरज तालुक्यातून बिसूर गावाहून पृथ्वीराज भगत बोलत आहे. मी प्रथमच मतदान करणार आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. जरी आनंद झाला असला तरी मतदान म्हणून माझं काही अपेक्षा आहे. सध्या तरुणाई बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. पाणी प्रश्न आहे, यावर ठोस भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्वांगीण विकास करणारा खासदार असला पाहिजे. श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा. याचं लेखन केलं होतं महेश भिसे यांनी. संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा